संत शिरोमणी रोहिदास यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत। आज आहे संत शिरोमणी रोहिदास रविदास यांची जयंती। तर ही माहिती पूर्ण आहे। जीवन परिचय। संत रविदास रोहिदास यांचा जन्म इसवी सन 1450च्या सुमारास उत्तर प्रदेशातील वाराणसी जवळ सीर गोवर्धनपूर येथे झाला। ते चर्मकार चामड्याचे व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील होते, परंतु लहानपणापासूनच त्यांना भक्ती मार्गाकडे वळले आणि सामाजिक भेदभाव नाकारून निर्गुण भक्तीचा प्रचार केला। कार्य आणि शिकवण। त्यांची जाती व्यवस्था, अस्पृश्यता आणि लिंगभेद नाकारले, सर्वांना समान मानले आणि परमेश्वराच्या भक्तीने मुक्ती मिळते असे शिकवले। त्यांच्या भक्तिगीते, गुरु ग्रंथ, साहित्य मध्ये शीख धर्मग्रंथ समाविष्ट आहेत आणि रविदास या धर्माचे प्रमुख प्रणेते आहेत। मीराबाई यांच्या गुरु म्हणूनही ते ओळखले जातात। प्रमुख स्थळे। त्यांचे जन्मस्थान वाराणसीतील श्री गुरु रविदास जन्मस्थान मंदिर हे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे। चित्तोडगड येथे त्यांची समाधी आणि छत्री आहे, जिथे इसवी सन 1527 मध्ये मृत्यू झाला। महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान सह अनेक ठिकाणी त्यांचे मंदिर आहेत। जसे की तुम्हाला माहिती आहे, संत शिरोमणी रोहिदास यांचा एक प्रसिद्ध डायलॉग, मन चंगा कटौती में गंगा, बामन झूठा वेद भी झूठा, झूठा बामन अकेला रे, पत्थर मूर्ति कछु नहीं खाती, खाते बामन चेला रे। संत रोहिदासांचं हे म्हणणं होतं, चारों वेद करे खंडोती, जन रविदास करे दंडोती। अर्थ, ब्राह्मणों के 4 वेद है, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद। ब्राह्मण रात दिन यही प्रचार करते रहते हैं कि दुनिया का सारा ज्ञान इन वेदों में है, जबकि रविदास जी ने इन वेदों का खंडन करते हुए कहते हैं कि इन वेदों में किसी किस्म का ज्ञान नहीं है, जब सब झूठ है, इनको पढ़कर कोई ज्ञानी नहीं बन जाता। यह ब्राह्मणों के द्वारा मूल निवासियों को गुलाम बनाने का एक षड्यंत्र है, जो मनुष्य के वेद जैसे ब्राह्मणों के झूठे ग्रंथों में विश्वास न करके उसका खंडन करेगा, वही मुझे प्रणाम करेगा। इतकं छान आपले संत रोहिदास बोलून गेले आहे। त्यांना वेदाबद्दल खूपच ज्ञान होतं। खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।